नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी दिसणारी ट्रेंडिंगमध्ये चालणारी सध्या ब्लाऊज डिझाईन, बॅकनेक डिझाईन वाटते, परंतु शिवायला ती खूप जास्त सोपी आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला मापे सांगते मी। उंची आहे या ब्लाऊजची 13 इंच, तयार 12 इंच करायची आपल्याला। आणि जी छाती रुंदी आहे ती घडी जी आहे ती 7 इंच आहे, म्हणजे 28 इंच छाती रुंदीचं हे ब्लाऊज आहे। त्यानंतर मुंढा जो आहे 5.25 इंच घेतलेला आहे, शोल्डर 5 इंच घेतले। त्यानंतर खाली 2.5 इंचावर अशी एक खूण करून घ्यायची। पहा, खालची जी पट्टी आपण तुम्ही पाहिली डिझाईनमध्ये, ती पट्टी रेडी करण्यासाठी 2.5 इंच खाली घ्यायचं। त्यानंतर वरती गळा रुंदी जी आहे ती 2 इंचच आहे, कारण अगदी छोट्या मापाचं म्हणजे 28 इंच चेस्टचं हे ब्लाऊज आहे, म्हणून खाली सुद्धा गळा रुंदी आपल्याला तेवढीच घ्यायची आहे। तुमची जेवढी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता। ओके, त्यानंतर इथे 2 किंवा 2.5 इंचचा असा बॉक्स करून घ्या, ज्यामध्ये आपण तिरका आकार देऊन घेणार आहोत। जो मध्ये तुम्ही पाहिलं जिथे आपण शो बटन लावलेला आहे तो आकार इथे तयार करून घ्यायचा। पहा, आपल्याला अगोदर गोल आकार द्यायचा, त्यानंतर स्केलनी असा तिरका आकार इथे देऊन घ्यायचा आहे। ओके, आपलं गळ्याचं ड्राफ्टिंग झाले। आता कटिंग करून दाखवते। खालची जी पट्टी आहे ती व्यवस्थित तंतोतंत साईडचं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते कट करून घ्यायचं व्यवस्थित। पहा, जेवढी आपली अस्तरची पट्टी आहे तेवढीच मेन फॅब्रिकची यायला हवी, कारण आपल्याला त्याला उलटवून घ्यायचं आहे समोसा लेस लावून। त्यानंतर इथे पहा, अशा पद्धतीनं गोल गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आणि हे तिरकं सुद्धा असं कट करून घ्यायचं, म्हणजे हे 2 भाग आपले पाठीचे रेडी होतील। त्यानंतर मेन फॅब्रिक पण अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं। त्यानंतर दोन्ही बाजूला असं कापड टाकून घ्यायचं आणि दोन्ही जे फॅब्रिक आहेत अस्तरचे ते दोन्ही बाजूने असे टाकून घ्यायचे। त्यानंतर पहा, लक्ष देऊन पहा, इथे मी सगळीकडून जोडलेलं नाही, फक्त याच बाजूने जोडलेलं, फक्त या 3 बाजू ज्या आहेत त्याच आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहेत। साईडनं आपल्याला जोडायचं नाही, कारण आपल्याला हा पार्ट जो आहे तो उलटवून घ्यायचा आहे फिनिशिंगमध्ये। पहा, अशा पद्धतीनं आता गळ्याच्या साईडचं कट करून घेऊ। त्या बाजूने जोडायचं नाही आपल्याला, फक्त या 3 बाजूने जोडायचं आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊ। त्यानंतर इथे नॉच द्यायला विसरायचं नाही, कारण गळा आपल्याला छान उलटवता यायला हवा, कोन जो आहे तो ॲक्युरेट बाहेर निघायला हवा, तरच ही डिझाईन सुंदर दिसणार आहे। अशा पद्धतीनं अशी एखादी वस्तू घ्या, तुम्ही कात्रीच्या टोकाने पण करू शकता। हे जे आहे ते माझं बॉबिन भरायचं ज्याला दाभण म्हणतो आपण ते आहे, तर त्याने असं मी उलटवून घेते। पहा, म्हणजे कसं टोक बाहेर निघेल, त्यासाठी तुम्ही काही पण यूज करू शकता अशा पद्धतीनं, आणि बरोबर टोक आपला व्यवस्थित निघायला हवा। त्यानंतर खालच्या बाजूने पहा, इथे सुद्धा हा जो टोक आहे तो पण छान निघायला हवा, तेव्हाच आपलं जे हे आहे गळ्याचा आकार आहे तो सुंदर दिसणार आहे। आता सगळीकडून फिनिशिंगमध्ये टिप मारून घेऊ याला। अशा पद्धतीनं बघताना आपल्याला कुठली गोष्ट खूप अवघड वाटते की हे जमेल की नाही, परंतु तुम्ही जर ॲक्युरेट अशा स्टेप बाय स्टेप फॉलो करून अगदी व्यवस्थित जर तयार केला हा पार्ट, तर अगदी छान रेडी होणार आहे। पहा, कुठलीही डिझाईन पहिल्यांदा बनवत असताना मनात भीती तर असतेच, बिघडणार तर नाही ना, परंतु व्यवस्थित जर आपण केलं तर अगदी फिनिशिंगमध्ये काम तर व्यवस्थित तयार होतं। पहा, आता इथं गळा जो आहे तो असा सुई धाग्याने आपल्याला जॉईंट करून घ्यायचा, आणि नंतर त्यावर आपण शो बटन लावणारच आहोत पूर्ण जोडून घेतल्याच्या नंतर। अशा पद्धतीने पहा, मी जोडून घेतले। गळा वगैरे अतिशय गोल गरगरीत आला आहे आपला, आणि खालचं पण जे आहे ते आकार तो सुद्धा सुंदर आला आहे। टक्स मारून घ्यायचे तिथं पहा, कारण पट्टीला आपल्याला टक्स नाही मारता येणार, कारण पट्टी जी आहे ती आपल्याला उलटवून घ्यायची आहे। तुम्ही पाहिली आहे पहा, टक्स जर मारले तर त्याची फिनिशिंग जाईल, म्हणून टक्स वरच्या या पार्टलाच दोन्ही बाजूने असे अर्धा इंच मारून घ्यायचे आहेत। ओके, आता हा झाला पार्ट रेडी। आता पट्टी रेडी करून घेऊ। तर इथे लक्ष देऊन पाहायचं आहे पहा तुम्हाला, कारण बघताना जे पहिल्यांदा बनवतात त्यांच्यासाठी खास सांगते मी। त्यांना असं वाटतं की कसं काय हे म्हणजे लेस अशी बाहेर आली बुवा, आपल्याला हे करता येणार नाही, तर काहीच अवघड नाही। फक्त मी सांगते ते तसं लक्षपूर्वक पहा आणि लक्षपूर्वक करा। अशा पद्धतीनं समोसा लेस जी आहे ती उलट्या बाजूने टाकून घ्यायची, म्हणजे अलीकडच्या बाजूने जे टोक आहेत ते अलीकडे यायला हवे, कारण जेव्हा आपण ही उलटवून घेऊ पट्टी, त्यानंतर हे जे टोक आहेत ते बाहेर निघणार आहेत। आता कुणी कुणी फक्त याच साईडनं जोडतं, परंतु या पिसावर अजिबातच डिझाईन नाही, प्लेन आहे, म्हणून मी दोन्ही बाजूने ही समोसा लेस अशी जोडून घेते। पहा, अशा पद्धतीनं जोडून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि अंतर सोडायचं आहे पहा साईडनं, कारण आपलं अस्तरचं फॅब्रिक जे आहे ते पण आपल्याला त्यावर एक दाबावर तरी जॉईंट करता यायला हवं, कारण नंतर मग फाटण्याची शक्यता असते निघण्याची, म्हणून
उसवलं नाही पाहिजे. आणि अशा वेळी काय करायचं, टीप अगदी बारीक करून घ्यायची. टीप अशी जेव्हा आपण डिझाईन करत असतो टीप नेहमी बारीक ठेवायची, कारण डिझाईनमध्ये डबल डबल टिपा मारता येत नाहीत फिनिशिंगमुळे. त्यामुळे एकच टीप बारीक ठेवली की मग व्यवस्थित हे होतं, फिनिशिंग दिसते. अशा पद्धतीने बाहेर काढून घ्या. पट्टी मोठी आहे त्यामुळे हाताने सुद्धा आपल्याला अशी उलटवता येते. नाहीतर छोटं ज्यांना नाडी उलटवायची माहिती आहे समजा, तर त्याच पद्धतीनं आपल्याला हे करायचं असतं. हे काही अवघड नसतं, हाताने पण तुम्ही उलटवू शकता. तर आता पाहू शकता तुम्ही, लेस आपली बरोबर अशी ॲक्युरेट बाहेर आलेली आहे. तर अशी अगोदर उलटी जोडावी लागते, मग ती सुईची होऊन अशी बाहेर येते. ओके. आता याच्यावर सुद्धा बारीक दाबटीप आपण मारून घेऊ, म्हणजे दिसली नाही पाहिजे अशी बारीक त्याची जी खाच असते मध्ये, बरोबर त्या खाचेत आपल्याला टिप मारायची. म्हणजे खूप सुंदर अशी आपली ही पट्टी फिनिशिंगमध्ये रेडी होते आणि सुंदर दिसते. टोक जे जर आतमध्ये गेल्यासारखे वाटत असतील तर हाताने अगोदर बाहेर काढून घ्या आणि त्यानंतरच त्याच्यावर टिप मारा. साईडचं कट करून घ्या, असं एक्स्ट्रा निघालेलं. अतिशय सुंदर अशी पट्टी आपली रेडी झाली आहे. खरा लूक या पट्टीमुळेच येतो, या लेसमुळेच येतो, म्हणून लेस नेहमी लावायचीच आहे. वरती पण तुम्ही लेस लावू शकता, पण जास्त गजगज ज्यांना आवडत नाही, अगदी सिंपल सोबर हवं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता. आता बरोबर इथे एक दाब अंतर ठेवायचं आहे दोन्ही कापडांवर आणि बारीक टिप मारून एकदाच टिप मारून घ्यायची, कारण मग 2-2 टिपा मारल्या की त्या दिसतात आणि व्यवस्थित वाटत नाही, म्हणून टिप बारीक ठेवायची. तुम्ही दोनही मारू शकता, परंतु मग एक दाब अंतरावर व्यवस्थित मारून घ्या, म्हणजे फिनिशिंग दिसेल. बारीक टिप केली की पार्ट उसवत नाहीत. ओके. अगदी सोपी आहे अजिबात अवघड नाही ही डिझाईन. अगदी फिनिशिंगमध्ये रेडी झालेली आहे. गळा तुम्ही म्हणाल इतका जवळ कसा, तर आता हे जे ब्लाऊज आहे ते शाळेत जाणाऱ्या मुलीचं आहे, तिला फंक्शनमध्ये घालायचं आहे स्कूलच्या कुठल्या तरी, तर त्यासाठी ते शिवतायत. तर गळा मग सरकू नये, तिला अनकम्फर्टेबल होऊ नये म्हणून अगदी गळा रुंदी जी आहे ती कमी घेतलेली आहे. पण अतिशय सुंदर असं आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला बनवता येणार आहे. डिझाईन आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींना शिकणारा शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.